प्राध्यापिका सौ मानसी देवेकर यांचे जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे प्रवचन आमच्या घरी झाले होते. त्याचा व्हिडिओ आम्ही आपणास इथे सादर करत आहोत. आजच्या आपल्या या प्रवचनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असो. आजच्या प्रवचनाच्या प्रमुख व्यक्ती सौ मानसी मोहन देवेकर त्यांचा मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देत आहे. सौ मानसीताईंचं शिक्षण MA BEd LLB हे काय सेट परीक्षा उत्तीर्ण आणि प्रौढ शिक्षण पदविका इतकं झालेलं आहे. त्या मराठीच्या प्राध्यापिका होत्या. 36 वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे. त्यांना वक्तृत्व, वादविवाद, कथा लेखन, गायन, कथाकथन, काव्य लेखन, अभिनय, पाककला इत्यादी कला अवगत आहेत. त्यांचा छंद आहे वाचन, श्रवण आणि पर्यटन. सर्व शिक्षण राष्ट्रीय शिष्यवृत्तीवर झाले आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांनी फेलोशिप देऊन विशेष शिष्यवृत्ती त्यांना दिलेली आहे. विद्यार्थी दशेत 600हून अधिक पारितोषिके त्यांना मिळवलेली आहे. टाळ्या वाजवा सगळ्या. अतिशय मोठी आणि म्हणजे खरोखरच या सगळ्या योग्यतेला पात्र अशी व्यक्ती आपल्याला प्रवचनासाठी लाभला आहे. त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. वाग्देवी पुरस्कार, आदर्श गृहिणी पुरस्कार, गुणी शिक्षिका पुरस्कार, उत्कृष्ट संयोजिका पुरस्कार, प्रेमगीत कवयित्री पुरस्कार. साधना त्यांच्या काय काय झालेलं आहे ते सांगतो. आज 900हून अधिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन त्यांनी केले. खरोखरच म्हणजे अक्षरशः आमचं भाग्य की त्या आम्हाला आज लाभल्या त्या कार्यक्रमासाठी. 400हून अधिक अध्यात्मावर प्रवचने त्यांनी दिलेले आहेत. 250हून अधिक कथाकथन कार्यक्रम केलेले आहेत. 50हून अधिक मान्यवरांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनात अनेकदा त्यांनी सहभाग घेतलेला आहे. नाट्य परीक्षक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्याप्रमाणे तज्ज्ञ, मार्गदर्शक, अध्यक्ष व प्रमुख वक्ता म्हणून अनेक संस्थांमध्ये विशेष निमंत्रण त्यांना आलेलं होतं. नुकताच दुबई येथे संगीत कार्यक्रमाचे सादरीकरण, दुबईमध्ये संगीत सादरीकरणाचे सादरीकरण त्यांनी कार्यक्रमाचं केलं. पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आपण त्यांच्या महिला मेळावे, युवक शिबिरे, अभ्यास कार्यशाळा, शाळा तज्ञ म्हणून त्यांचे योगदान आहे. काबुलीवाला, सुवर्णतुला, स्वयंवर अशा 10 नाटकात प्रमुख भूमिका व अभिनय पारितोषिके मिळवलेली आहेत. त्यांचं लेखन आहे. 2 काव्य संग्रह प्रकाशित झालेले आहेत. कथा, ललित लेखन, मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत. आकाशवाणीवरून विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग आहे. सामाजिक कार्यक्रमात पण त्या मागं नाही आहेत. साक्षरता प्रसार, पर्यावरण, त्याप्रमाणे युवक व्यसनमुक्ती अभियानात राज्यस्तरीय काम त्यांनी केलेलं आहे. त्यांचा कुटुंब परिचय. त्यांना 2 जुळ्या मुली आहेत. एकीचं नाव श्रुती आहे आणि दुसरीचं नाव भक्ती आहे. दोघेही इंजिनियर आहेत आणि उत्तम बहुगुणी असे 2 नातवंड आहेत. त्यांचं नाव आहे अन्वय आणि आरुष. त्यांचे पती पण कुठेही मागं नाही आहे. ते पण डॉक्टर आहेत. डॉक्टर दिवेकर म्हणून ते हृदयरोग तज्ञ आहेत आणि ते आपल्या प्रभूंच्या हॉस्पिटलमध्ये सध्या कार्यरत आहेत. तर अशा मानसिकतांचा आज आपल्याला प्रवचन ऐकायचा योग आलेला आहे. खरोखर अक्षरशः सुवर्णयोग म्हणायला हरकत नाही. तर त्यांचं स्वागत झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करावी. हरि ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो
समर्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम नमितोऽपि थोर विरागी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत तमसो मा ज्योतिर्गमय असतो मा सद्गमय मृत्योर्मा अमृतं गमय ॐ शान्ति शान्ति शान्तिः नमो देवी महादेवी शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विश्वाची आदिशक्ती असणारी जगज्जननी अंबा माता ज्याच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही कार्य निर्विघ्नपणाने पार पडत नाही असे श्री गणराज आमची कुलस्वामिनी भुवनेश्वरी माता गुरुदेव दत्त जन्म देणारे माता पिता संस्काराचं अक्षय धन देणारे गुरुजन आणि संपूर्ण समाज या सर्वांना मी प्रारंभी मनापासून वंदन करते. आपल्यासारखे संत श्रोते फार दुर्मिळत्वाने मिळतात. भरपूर गर्दी असली की एका बाजूला मनावर दडपण असतं आणि एका बाजूला मन अगदी खुशाल असतं. काय एवढ्या गर्दीत कोण इतकं लक्षपूर्वक ऐकणार आहे. पण आज कुलकर्णींनी माझी खरी परीक्षाच घ्यायची ठरवली की एकमेक वेचक श्रवणींच्या जिव्हा करून ऐकणारे श्रोते बहुसंख्य जण माझ्यापेक्षा वयानं आणि सांसारिक अनुभवानं पाहून सुलाखून निघालेले 24 कॅरेट सोन्यासारखे डाव्या उजव्या बाजूला वयोवृद्ध आणि आदरणीय असणाऱ्या व्यक्ती आणि या सगळ्यांच्या समोर काय तुम्हाला म्हणायचंय ते तुम्ही दमदारपणानं म्हणून दाखवा बरं. असंच एक प्रकारचं आव्हान मला आज वाटायला लागलेलं आहे. पण यामध्ये एक बौद्धिक अशा स्वरूपाचा खूप मोठा आनंद वक्त्याला असतो. तर ज्ञानदेवांच्या शब्दात सांगायचं तर वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नव्हे. समोर संत सज्जन आणि एकाग्र चित्ताला ऐकणारे श्रोते असतील तर वक्त्याच्या वाणीला बुद्धीला आणि त्याच्या भावनिक तळमळीला जणू काही पौर्णिमेची भरती येत असते. सहजे तरी अवधारा वक्तृत्वा होय अवधानाचा चारा तरी दोंडे पेलती अक्षरा प्रमेयाची. अतिशय गूढ गहन अशा तत्वज्ञानाचा भार पेलण्याचं सामर्थ्य वक्त्याच्या जिव्हेला केव्हा प्राप्त होतं जेव्हा समोर ज्ञानी आणि तेवढेच करुणामय चित्त असणारे असे श्रोते असतात तेव्हा. त्यामुळं तुमच्यासारख्या श्रोतेजनांच्या समोर आज मला नामभक्तीवरती काही माझे विचार आणि थोडस झालेलं चिंतन मांडण्याची संधी मिळणं हा मी माझ्या जीवनाचा भाग्ययोग समजते. आणि एक वेगळं आश्वासन आहे की मला सगळे सांभाळून घेतील कारण मी माहेरची कुलकर्णी आहे.
आणि माहेर वाशिणीमध्ये कितीही कमतरता असली, उणीव असली किंवा तिच्या काही चुका असल्या तर माहेरच्या अंगणात तरी त्या अगदी साजऱ्या गोजऱ्या करून मान्य केल्या जातात. इतकं नव्हे तर त्या चुका आहेत असं कोणी भासूनच दिलं जात नाही. म्हणून तर असं माहेर सुरेख बाई खायला मिळतं आणि असं सासरत्वाड बाई कोंडोनी मारित असं आम्ही आमच्या बोलण्याच्या गाण्यांमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे मी प्रथमतःच तुम्हाला वंदन करत असताना नम्रपणे एक विनंती करणार आहे की जे काही बऱ्यापैकी माझ्या तोंडून निघेल आणि जे विवेचन तुम्हाला आवडेल ती संत सज्जनांची, गुरु आणि माता पित्यांची कृपा आहे असं आपण समजा. आणि जर काही चुका झाल्याच तर ते उदार मनानं क्षमा करा, कारण मी या साधनेतली एक सामान्य अशी यात्रिक आहे, एक विद्यार्थिनी आहे आणि एक या जीवनावरती प्रेम करणारी अशी आनंद यात्री आहे. नामभक्ती हा विषय घेत असताना सुद्धा म्हणजे आपल्या प्रत्येकाचं जीवनाचं ध्येय काय आहे शेवटी, की जो काही 84 लक्ष योनीतून येरझार करून जन्म मिळालेला आहे तो आनंदात जावा, तृप्तीमध्ये जावा आणि जे काही अंतिम श्वास असतील त्या वेळेला सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारची तगमग, काहिली आणि भीती वाटू नये ही तुमची आमची सर्वांची जीवनाकडून अगदी छोटीशी अपेक्षा आहे. म्हणून तर साधू सज्जन, ऋषी मुनी यांची साधनाच वेगळी, त्यांना जन्माला घालताना परमेश्वराचं उद्दिष्ट वेगळं आणि त्यांचे आदर्श शतकानुशतक टिकावेत, अक्षय राहावेत, अजर अमर म्हणून त्यांचं चरित्र पुढील पिढ्यांना मार्गदर्शक करावं हा त्यांचा जन्मयोग आहे. आपण तेवढ्या पात्रतेचे आहोत की नाही हा प्रत्येकानं स्वतःकडं निरीक्षण करून ठरवण्याचा विषय. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की जो काही आपल्याला मिळालेला जन्म आहे तो जर सार्थकी लावायचा असेल, जगण्यामध्ये आपल्याला काहीतरी रस आहे आणि आपण देखील या जगामध्ये काही उपयुक्त, महत्वाचे आणि कसपटासमान नाही आहोत एवढा एक दिलासा मिळावा यासाठी आपण अगदी अनाहूतपणानं या साधना मार्गाकडे वळतो. भारतीय संस्कृती ही इतकी जगामध्ये वंदनीय का ठरली तर या मातीमध्ये संस्कृती बरोबर अध्यात्म, तत्वज्ञान आणि नीतिशास्त्र यांचा इतका बहर आणि इतकी मांदियाळी आहे की त्यांच्या द्राक्ष संस्कृतीला आमची रुद्राक्ष संस्कृती ही कुठल्या कुठे घेऊन जाते. अगदी भौतिक सुखाच्या कडेलोटी अशा कळसाचं जीवन जगणारी माणसं सुद्धा हरे रामा हरे कृष्णा म्हणत आमच्याच भारतीय मातीला बुक्का म्हणून आपल्या कपाळी लावतात आणि एक अनन्य साधारण शांती आणि समाधान या देशामध्ये मिळतं असं आवर्जून सांगतात. जेव्हा परदेशी लोक आमच्या भारतीय कुटुंब व्यवस्थेमध्ये काही काळ व्यतीत करतात तेव्हा त्यांना इतकं आश्चर्य वाटतं की अनेक वयोगटातली, अनेक पिढ्यांची, अनेक मनोवृत्तीची लोक एका छताखाली, एका कुटुंबात वर्षानुवर्ष राहतात कशी, नांदतात कशी. आमच्याकडे एक परदेशी जोडपं आलं होतं सांगलीला असताना आणि तेव्हा माझ्या आई वडिलांच्या लग्नाचा 45वा वाढदिवस आम्ही साजरा केला. तर त्यांच्या म्हणजे ते इतकं बियॉन्ड इमॅजिनेशन होतं, कल्पनेपलीकडे होतं की 45 वर्ष, ओनली वन हजबंड फॉर 45 years. How it is possible? हाऊवर जोर देऊन वेगवेगळे स्वर अनुरोह करत करत ते सारखा तोच प्रश्न विचारत होते. कारण कपड्याच्या फॅशन बरोबर जीवनाचा जोडीदार बदलण्याची अशी त्यांची संस्कृती. त्यांना हे इतकं हृदय वाटत होतं की छोट्या वयोगटातली मुलं मोठ्यांचं ऐकतात. सगळ्यांना म्हणजे सगळे जणांनी आम्ही आमच्या आई वडिलांना वडीलधारे म्हणून वाकून नमस्कार केला. त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला. माझ्यापेक्षाही छोट्या असणाऱ्या अशा आमच्या भावंडांना त्यांनी कुरवाळलं आणि हे सगळं ते पाहत असताना
त्यांना इथल्या कुटुंब व्यवस्थेबद्दल विलक्षण आदर आणि आपल्या कुटुंब व्यवस्थेबद्दल एक प्रकारचा अगतिकपणा हा आला होता आणि तो जाईपर्यंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवला. विषयाशी संबंधित म्हणून उदाहरण मी सांगितलं की ही कुटुंब व्यवस्था, नाते संबंध, माणसांमध्ये असलेले हे जे काही सहज संवाद कौशल्य आहे ते आमच्या कुटुंबात निर्माण होण्याचं कारण आमच्याकडं शतकानुशतक नव्हे हजारो वर्षांपूर्वीपासून चालत आलेलं संस्कृतीचे संस्कार आहे. या मातीने लळा लाविला असा की सुख दुःखानं परस्परांशी हसलो रडलो, आता तर हा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जागलो. नादो मानोरांची कविता आहे रानातल्या कवितांमध्ये. तर हे हिरव्या बोलीचा शब्द होणं, कुटुंबाच्या श्वासनिश्वासात आपलेही श्वासनिश्वास एकजीव आणि एकरूप होऊन जाणं हे आमच्या जगण्याचं प्रेरणास्थान आहे. आणि हे आम्हाला बाळकडूकडून मिळतं. आईच्या गर्भात असल्यापासूनच अभिमन्यूला चक्रव्यूह भेदायची कला अवगत होती. हा चक्रव्यूह कशाचा? तर आपल्या जीवन जगण्याचा, संघर्षाचा, जीवनातल्या सुखदुःखात्मक गुंत्याचा. तो कसा तोडायचा हे आम्हाला आईच्या गर्भात असलेल्या संस्कारापासूनच मिळतं. आणि आई देखील स्तन्यपान करत असताना जे स्तोत्र म्हणते, जे अभंग म्हणते, जे श्लोक म्हणते, बाळाशी मनापासून जो भावकोश जोडत असते त्यातून त्या बाळाची जडणघडण होते आणि त्या मुलाला नीती मूल्य म्हणून समोर बसून वेगळं शिक्षण द्यावं लागत नाही. आणि आपण तर महाराष्ट्रीयन मंडळी इतकी भाग्यवंत आहोत की आमच्या या मातीमध्ये संत महंत, साधू संत यांची अक्षरशः मांदियाळी आहे. मांदियाळी म्हणजे काय? मुबलकता. इतकं पीक आहे, इतके उदंड संत आणि त्यांची गौरवशाली परंपरा आहे की आपण त्याचे पायीक आहोत याचं विलक्षण असं आपल्याला अभिमान वाटतो. आता आपल्याकडे आता इथं वठारकर बुवा समोर बसलेले आहेत आणि बरीच वर्ष ते तिथे भक्त मंडळामध्ये जी निरपेक्ष सेवा करतात आणि त्यांनी इतके थोर संत महंत त्या व्यासपीठावर आणलेले आहेत की त्यांना कल्पना आहे की जीवन जगण्याचं विवेचन करणारी अनेक विरक्त वैरागी अशी माणसं समोरच्याला मात्र प्रपंच कृतार्थतेनं करण्याची प्रेरणा आपल्या प्रवचनातून आणि विवेचनातून देत असतात. हे काय कसं घडतं? तर याला मुख्य कारण म्हणजे आपला आजचा विषय असलेलं नामभक्ती. आमच्या जीवनाच्या प्रत्येक घटकेला कोणती तरी एक अज्ञात शक्ती आम्हाला प्रेरणा देत असते आणि त्या शक्तीच्या मार्गदर्शनामुळं, त्या शक्तीच्यावर विसंबून, विश्वासून, दृढ निर्धार करून आम्ही आमचं प्रत्येक पाऊल टाकत असतो. सुख दुःखम समे कृत्वा लाभा लाभो जया जयो असं आम्हाला लहानपणापासून सांगितलेलं असतं. जसं लहान मुलं खेळत असतात आणि त्यांना कधीही खेळात हारायचं नसतं. बॉल असला तर तो आपल्यालाच मिळाला पाहिजे, पत्ते असले तर सगळे एक्के आपल्याकडे असले पाहिजेत, खाणं असेल तर ते सगळ्यात शेलकं आणि सगळ्यांपेक्षा जास्त आणि सगळ्यात मोठ्या ताटात आपल्याला मिळावं. पुस्तकं असली तर ती कोरी करकरीत असावी, खेळणी असली तर सगळ्यात जास्त खेळणी मोडण्याचा अधिकार फक्त आपल्याला असावा, अशी एक बाललीला प्रत्येक घरामध्ये असते. पण जसं त्याला हळूहळू कळायला लागतं तसं आपण त्या बाळाला काय सांगतो की कभी हार है कभी जीत है, ये जिंदगी शतरंज. कधी हार होणार, कधी जीत होणार. पराभव सुद्धा खिलाडू वृत्तीनं कसा स्वीकारावा, स्पोर्ट्समन स्पिरिट म्हणतो आपण ज्याला, तर त्याचं बाळकडू आपण लहानपणापासून त्यांना देतो. आणि आपण म्हणतो तू छान खेळलास ना, इथं तू थांबलं पाहिजेस, प्रत्येक वेळेला तू अश्वमेध झाला पाहिजेस, ही तुझी वृत्ती बरोबर नाही. आणि जीवनात तुला अनेक असे प्रसंग येतील की जिथं तुला हार मानावी लागेल, मन मुरडून घ्यावं लागेल, तुझ्या व्यक्तिमत्वाला
काही वेळेला तुला संयम ठेवावा लागेल आणि हे जर तू अत्यंत उत्कृष्टपणे केलंस तरच तू जीवन समर्थपणानं एखाद्या शूर योद्ध्यासारखा जगलास असं म्हणता येईल. हे लहानपणापासून आपल्यावरती व्यक्तिमत्व जडणघडणीचे जे संस्कार होतात त्यामध्ये आपल्याकडं भक्तिमार्ग, ज्ञान साधना आणि आमचं अध्यात्म तत्वज्ञान यांचे नकळत झालेले संस्कार याला फार मोठं महत्व आहे असं मला वाटतं. लहानपणी आपण उठण्याच्या अगोदरपासून आपले आई वडील उठत असायचे, आजी आजोबांनी प्रातस्मरण सुरू केलेलं असायचं आणि आपल्या कानावरती भोपाळ्या पडत असायच्या. या भोपाळ्यातूनच आपल्याला नामभक्तीचा पहिला संस्कार होत जातो असं मला वाटतं. उठी श्रीरामा पहाट झाली, पूर्व दिशा उमलली, उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली, कौसल्या माऊली. होम गृहिया ऋषी मुनींचे सामवेद रंगले, गोशाळेतून कालवडींचे दुग्धपान संपले, मंदिरातले भाट चालले गाऊन भूपाळी, उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली, कौसल्या माऊली. उठी श्रीरामा. आता या श्रीरामाला उठवता उठवता श्रीरामाच्या जीवनातल्या कितीतरी घटना, प्रसंग परत्वे आपल्याला वडीलधारी माणसं कधी गोष्ट म्हणून, कधी घास भरवताना म्हणून आणि कधी कंटाळा आलेल्या वेळात मनोरंजन म्हणून सुद्धा सांगत आलेल्या. स्वाभाविकपणानंच आपण रामासारखं मर्यादा पुरुषोत्तम असावं, सीतेसारखं आपण पातिव्रत्य जपावं, लक्ष्मणासारखी, भरतासारखी आपण बंधुनिष्ठा राखावी आणि अयोध्या नगरी सारखं राजावरती प्रजेनं प्रेम करावं, असे कितीतरी संस्कार त्या रामकथेतून आपल्या मनावरती झालेले आहेत. आज रामराज्याची कल्पना पुन्हा एकदा आपल्या समोर यायला लागली आहे. आपण म्हणतो की अच्छे दिन आ रहे हैं, उलट सुलट विचार येणार लक्षात घ्या. पण तरी सुद्धा परिवर्तनासाठी जसं राज्य प्रशासन गरजेचं आहे, महत्वाचं आहे, जबाबदार आहे, तसं प्रत्येक नागरिकानं सुद्धा त्यातला आपला आपल्या वर्तनाचा आणि प्रशासकीय गोष्टीला सहकार्य देण्याचा हा सुद्धा भाग महत्वाचा आहे. हे आम्हाला या भक्ती मार्गातून सांगितलं जातं. गुरुवरती शिष्य भक्ती करतात किंवा गुरु आणि शिष्य दोघं मिळून आराध्य दैवताची भक्ती करत असतात, नाम घेतात. मग त्या हनुमंताचा असेल, प्रभू रामचंद्रांचा असेल, गजाननाचा असेल, जगदंब जगदंब असं चितशक्तीचा असेल. पण जे काही आपण नामस्मरण करत असतो त्यामध्ये समुदाय भावना सुद्धा आपल्या मनामध्ये किती चेतवली जाते पहा. एकाग्रतेनं आपण एकचित्तपणानं जी साधना करतो त्याबरोबर सामुदायिक साधनेचा सुद्धा आपल्या मनावरती खूप पगडा असतो. नाहीतर आज कुलकर्णींना इथे 5-25 संतांना बोलवावं आणि सत्संग करावा, सगळ्यांनी मिळून एका विशिष्ट विषयाबद्दलचं विवेचन ऐकावं आणि मग आदान प्रदानात पुढचे 15 दिवस जावेत. ही सद्भावना का निर्माण झाली सांगा? तर आमच्या या नामभक्तीचा गाभा काय आहे? उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. एकट्याचा उद्धार हे आमच्या संस्कृतीतच नाहीये, लक्षात ठेवा. सर्वे मी सुखी नसतो, मी तर सुखी होईनच,
पण माझ्या बरोबरीनं माझ्या आसपासच्या परिसरात माझ्याशी संबंधित आणि संबंधित नसलेला पण विश्वाचा घटक असलेला ही संपूर्ण चराचर सृष्टी सुखा समाधानानं नांदू दे. ही विश्वात्मक जी आपली वृत्ती आहे ना, ती संपूर्ण जगामध्ये अत्यंत वंदनीय ठरलेली आहे. सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. एकालाही दुःख असू नये, सर्वजण निरोगी जीवन जगू देत आणि सर्वांचं कल्याण होऊ दे.